अजब रमा राघवची जोडी। ओम यज्ञेन यज्ञमय्यन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन्त्यह नाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्मे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददाति कुबेराय वै। महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सर्वशान्तापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायति तदप्येष श्लोको विदितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे कावीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिं प्रचोदयात्। I just can't believe it. आपलं या घरातलं लास्ट डे. राघव सर हे घर ना माझं फ्रेंड झालं होतं. घराशी मैत्री होते खरी, इतकी होते की ते घर आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातं. हे घर फक्त माझं एक घर म्हणून नाही, एका वडीलधाऱ्या व्यक्तीसारखं आहे. त्याच्या अंगा खांद्यावर मी खेळलो, ज्या घराने माझे लाड केले, सुख दुःख पाहिली. तेव्हा मॅडम असं वाटतं ना की हे घर माझ्यासोबत हसलं, माझ्यासोबत रडलं सुद्धा. आज माझा हा मित्र माझ्यापासून कायमचा दुरावला. तुम्ही या घरात तर इतके वर्ष राहिले, तुम्ही या घराशी खूप अटॅच असाल. मी इथे फुल मंथ पण नाही राहिले, तरी सुद्धा मी किती अटॅच झाले. इथल्या सगळ्या रूमशी, तेच घर, किचन आणि हा झोपाळा. हा झोपाळा, इथे आपण किती गप्पा मारतो ना. गप्पा मारण्यात आपला वेळ कधी निघून जातो काही कळतच नाही. त्या झोपाळ्यावर ना खूप हॅपी वाटतं. तुमचं असं कधी झालंय का? म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्ती अजिबात नाही आवडायची. तिचं साधं बोलणं पण तुमच्या डोक्यात जायचं, पण मग सडनली तीच इरिटेटिंग व्यक्ती तुम्हाला खूप लवेबल वाटू लागली. कधी ती व्यक्ती डोळ्यासमोर येते किंवा कधी तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला मिळतो असं वाटू लागलं. सॉरी, मी आता हे सगळं पास्ट टेन्स मध्ये बोलायला हवं ना. अजून हे मन मानायला तयारच नाही. हे घर आता भूतकाळ जमा झालं. आठवण येईल मला खूप इथली. आपण आता नवीन घरात जाऊ ना, तेव्हा छान नवीन मेमरीज बनवूया. तिथल्या सुद्धा अंगणात आपण असं झोपाळ्यावर बसू आणि गप्पा मारू. तुम्ही असं म्हणताय रमा मॅडम, जणू जगातल्या सगळ्या घरांमध्ये असंच अंगण आणि झोपाळा असतो म्हणून. अहो, तिथे तर इनफॅक्ट खूप मोठं अंगण आहे. तिथे मोठं अंगण आहे? नाही म्हणजे मला काय माहित, मला कसं माहित असेल ना त्या घरात काय काय म्हणून. मी तर असं म्हणते की मला असं वाटतंय की त्या घरात सुद्धा असंच मोठं अंगण आणि असा झोपाळा असा.
राघव सर, आपण इथे बसून एक सेल्फी काढूया. चालेल. मग मी तो सेल्फी पोस्ट करेन. #फेवरेट झोपाळा. तुमच्या त्या हॅशटॅग बद्दल मला काही माहिती नाही, पण ही आठवण अशीच जपून ठेवायला हवी. त्यामुळे काढूयात आपण फोटो. राघव सर, आपण मेमरीज साठी फोटो काढतोय, पण या घरातल्या इतक्या सगळ्या मेमरीज एका फोटोमध्ये कशा राहणार हो? पूजा, 2 मिनिटं जरा शेजारी बसतेस? खूप दिवस झाले आपण एकत्र बसलोच नाहीये. काय करताय तुम्ही? मला खूप काम आहे तिथे. असं काय ग? ह्या घरातला आपला शेवटचा दिवस आहे. काही क्षण एकत्र राहावं, बोलावं असं वाटलं तर तेही चुकलं का माझं? ह्या घरात आपल्या किती सुंदर आठवणी, ह्या घरात आपण एकत्र संसार केला, स्वप्न पाहिली. आज निघताना तुला तुला तो संसार आठवत नाहीये का? आठवतोय ना, सगळं आठवतंय मला. पण मी ज्या माणसाशी लग्न करून या घरात आले तो हा माणूस नाहीच आहे. हा माणूस खोटारडा आहे, लपवाछपवी करणार आहे. माझ्यासाठी अनोळखी आहे हा माणूस. आम्हा दोघांमध्ये खूप सुंदर नातं होतं, पण आता ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही. कारण नाती पैशांनी विकत घेता येत नाही. म्हणजे तुला माझ्याबद्दल काहीच प्रेम वाटत नाहीये का? प्रेमाची भावना ओढून ताणून आणता येत नाही. ज्या दिवशी माझा नवरा माझ्या समोर उभा राहील त्या दिवशी त्याच्यासाठीच्या माझ्या मनात असलेल्या भावना सुद्धा परत येतील, पण आत्ता नाही. आबा, टेम्पो 5 मिनिटातच येईल. मला नाही जायचंय घर सोडून. मला नाही जायचंय. मला तो इतका राग येतोय ना. कोण कुठला तो हमीदार, त्याची मर्जी काय फिरली आणि आपल्याला आपलं राहतं घर सोडून जायला लागतंय. आजी, अगं घर सोडून कुणालाच जावं असं वाटत नाही, पण आलेल्या परिस्थितीला तोंड तर द्यावंच लागेल. असं करून कसं चालेल बाळा? तूच असं करायला लागलीस तर आपल्या घरातून पाय कसं निघणार? आपण एक ग्रुप हग करूया. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही कॉम्पिटिशनच्या आधी ग्रुप हग करायचो. त्याच्याने टीम स्पिरिट बूस्ट होतं.
रमा मॅडम, इथे ही टीम स्पिरिटच तर बूस्ट करायचं आहे ना. आपलं कुटुंब म्हणजे एक टीमच आहे आणि माणसाला टीम म्हणजे काय हे सगळ्यात पहिले कळतं ते त्याच्या कुटुंबामुळे. ह्या टीम शिवाय आयुष्यातली कुठलीच स्पर्धा आपल्याला जिंकता येणार नाही. आई, हो ना. म्हणूनच आधी कुटुंब, मग बाकी सगळं. आपण सगळे मिळून ज्या घरी राहतो ना, ती वास्तू म्हणजेच आपलं घर. मागच्या जन्मी मी किती पुण्य केले म्हणून मला तुमच्यासारखं कुटुंब लाभलं. पण आई, मी तुमच्यासाठी काय केलं ग? तुम्हा सगळ्यांना बेघर केलं. कार्तिकेय म्हणूनच तुम्हा सगळ्यांना हा दिवस बघायला लागतोय. आई, चालेल, मला माफ कर. असं नका बोलू. बघा हे बघा, तुमची ह्याच्यात काही चूक नाहीये खरंच. ज्या माणसाने आपल्याला फसवलं त्याची चूक आहे. गजानन, अरे जे झालं ते झालं. आता ते उगाळत बसून काय उपयोग आहे सांग? हेही दिवस जातीलच. आयुष्यात चढ उतार तर येणारच ना. माणसांनी अशा पाशात अडकून पडू नये हेच आपल्याला शिकायचंय कदाचित. पाश पाश म्हणजे पाश म्हणजे या मिडल क्लास लोकांनी ओव्हरहाईट केलेले फालतू इमोशन्स. आणि हे असे फालतू इमोशन्स घेऊन फिरणारी तुमची सगळ्यांची तोंड. आय मस्ट टेक अ पिक्चर, राईट? प्लीज प्लीज, एकत्र एकत्र उठा उठा उठा, फोटो काढूया. कमॉन कमॉन कमॉन, मस्त एक फोटो काढतो. ओके ममा, या, तुला फोटो काढायचा ना? जस्ट अ मिनिट. आता काढ फोटो. काय काय झालं? कसा ना ममा, तुझ्यासाठी जे इमोशन्स फालतू आहेत ना, ते माझ्यासाठी खरंच खूप प्रेशियस आहे. त्यामुळे तू आता पिक्चर क्लिक करू शकते. कर. स्माइल एव्हरीवन. अरे राघव सर, तुम्ही तिथे काय करताय? मम्मा फोटो क्लिक करते, या ना इथे. अहो या पटकन, ती क्लिक करते ना फोटो. या या या. लवकर या. मम्मा क्लिक कर. काय झालं लावण्या मॅडम? बॅटरी उतरली वाटतं फोनची. एवढं काय ना, मी माझ्या फोनमध्ये काढून देतो तुम्हाला. सगळे इकडे बघा. स्माइल. परफेक्ट फॅमिली फोटो. रमाला इथून न्यावंच लागेल ना लावण्या मॅडम. बॉडे व मी माझ्या मुलीला इथून घ्यायला आले.
का म्हणजे कम ऑन गजानन गुरुजी, तुमचं हे घर तुमच्या हातातून गेलंय म्हणून आता माझ्या मुलीला कुठे ठेवणार आहात तुम्ही? आणि नेमके कसले संस्कार देणार आहात तुम्ही? हेच का की कुवतीपेक्षा जास्त लोन कसं घ्यायचं आणि ते फेडायचं नाही आणि कुटुंबासकट रस्त्यावर कसं यायचं? नो वे, माझ्या मुलीने हे शिकावं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. सो रमा, चल. डार्लिंग, लेट्स गो. कम ऑन. लावण्याजी, गिरीश रावांनी मला एक काम सोपवलं आणि हाती घेतलेलं काम तडीच नेल्याशिवाय मला थांबता येणार नाही. जस्ट लीव गिरीश. ओके, त्याला कसं हँडल करायचं ना ते माझं मी बघते. त्याने तुम्हाला जे काही सांगितलंय विसरून जायचं साफ. ओके गजानन गुरुजी, मूर्खपण आहे हा सगळा. ओके, हे असे हाल माझी मुलगी सोसणार नाहीये तुमच्या कोणाबरोबर. आणि संस्कारांच्या नावाखाली तुम्ही जो काही सुपर फ्लॉप शो सुरू केलाय बंद करा आता. रमाला मी आत्ताच्या आत्ता माझ्या घरी घेऊन चालले. कम. बघा, रमाची मर्जी असेल तर ती जरूर तुमच्या बरोबर येईल. डार्लिंग, जाऊया घरी. नाही. अंकल गुरुजी, डॅडने सांगितल्याप्रमाणे मी 1 महिना तुमच्या बरोबरच राहणार आहे. मी नाही येणार आहे तुझ्यासोबत. एक मिनिट, ती बोलते इथे, मध्ये बोलायचं नाही. ओके गजानन गुरुजी, मी तुम्हाला शेवटचं सांगते. माझी मुलगी इथे तुमच्या बरोबर राहणार नाही, कारण इथे राहिली तर ती तुमच्यासारखीच होईल, मिडल क्लास. कुठले अँबिशन्स ठेवायचे नाही, दुसरे कोणी ते ठेवत असतील तर त्या पूर्ण होऊ द्यायच्या नाही. टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. म्हणूनच भीक मागायची वेळ आली तुमच्यावर. यांच्यापैकी तुला कोणी काही बोलत नाहीये म्हणून काय वाटेल ते बोलशील का यांना? मी हे खपवून घेणार नाहीये मॉम.